नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत चौकीदार गट ड च्या पदाकरता 446 जागाकरिता फॉर्म भरणं चालू झालेले आहेत. तर ज्यांनी फॉर्म भरले असतील त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. तर आपण या भरतीकरता लागणारे आवश्यक प्रश्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत आणि हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हा सर्वांकरता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? 4 पर्याय तुमच्या समोर असतील आणि हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तोरणमाळ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पर्यायामध्ये नंदुरबार दिले, छत्रपती संभाजीनगर दिले, जळगाव आहे आणि नाशिक आहे. योग्य उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंटमध्ये पाठवत चला. आणि जेवढे प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. योग्य आणि अचूक उत्तर आहे नंदुरबार, पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे? बऱ्याच वेळेस आणि बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपिटेशनमध्ये येऊन जातो की जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये महिलांना किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे? पर्याय बघा काय: 33%, 50%, 25%, 40%. काय उत्तर असेल? योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 2. म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे यामध्ये महिलांना 50% आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे? याच्यासुद्धा आपण विश्लेषण घेतलेलं आहे की कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळतात, कोणते जीवनसत्व मेदामध्ये विरघळतात. तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आहे की पाण्यात विरघळणारं जीवनसत्व कोणतं आहे? बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे: अ जीवनसत्व दिलेलं आहे, ड जीवनसत्व दिलेलं आहे, ई जीवनसत्व दिलेलं आहे आणि ब जीवनसत्व दिलेलं आहे. तर योग्य उत्तर काय येईल? पाण्यात विरघळणारं जीवनसत्व हे ब जीवनसत्व असतं. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आपण बघूया. सन 2025 मध्ये ऑपरेशन अलर्ट कोणी सुरू केलं होतं? ऑपरेशन अलर्ट कोणी सुरू केलेलं आहे? CRPF, BSF, RPF आणि CISE. योग्य उत्तर काय असेल? पर्याय नंबर 2. 2025 मध्ये जे ऑपरेशन अलर्ट आहे हे BSF यांनी सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भिल्ल ही जी आदिवासी जमात आहे ही खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक संख्येने आढळते? राज्य तुम्हाला दिलेले आहे आणि त्यापैकी तुम्हाला विचारले की भिल ही जी आदिवासी जमात आहे ही कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळते? राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. कोणत्या राज्यामध्ये? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा मध्य प्रदेश. भिल्ल ही जी आदिवासी जमात आहे ही कोणत्या राज्यात सर्वाधिक संख्येने आढळते? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळते. म्हणजेच योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आपण बघूया. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे जे गीत आहे हे कोणी लिहिलेलं आहे? आणि हे महाराष्ट्र गीत आहे तर याचे लेखक कोण आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. पर्याय तुम्हाला दिलेला आहे: राजा बढे, अमर साबळे, श्रीनिवास खळे. यापैकी नाही. तर या ठिकाणी प्रश्न आहे की गीत कोणी लिहिलेलं आहे? तर गीत लिहिलेलं आहे राजा बढे यांनी. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लिथियमचे सर्वात मोठे साठे आढळले आहेत? भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वात अधिक लिथियमचे साठे सापडलेले आहेत? पर्याय काय: लडाख, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली, अंदमान आणि निकोबार. कोणता केंद्रशासित प्रदेश आहे की ज्याच्यामध्ये काय लिथियमचे साठे भरपूर प्रमाणात सापडलेले आहेत? तर त्याचं तो केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू आणि काश्मीर. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये कोणत्या नदीवर कोणते धरण आहे, कोणत्या नदीच्या काठी कोणते तीर्थक्षेत्र आहे, कोणत्या शहरापासून कोणती नदी वाहते यावर सखोल असा उहापोह केलेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे की उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? पैनगंगा, भीमा,
गोदावरी, तापी कोणत्या नदीवर येतं? योग्य उत्तर येईल त्याचं पर्याय नंबर 2. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर भीमा या नदीवर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पानिपतचे पहिले युद्ध कोणाकोणामध्ये झालेले? पानिपतचे युद्ध किती झालेले हे मी तुम्हाला सांगितलेले. कोणत्या सालामध्ये झालेले हे मी सिरीजमध्ये तुम्हाला सांगितलेले. कोणाकोणामध्ये झालेले हेही सांगितलेले. या ठिकाणी प्रश्न तुम्हाला आला आहे की पहिलं युद्ध कोणाकोणामध्ये झालेलं आहे. काय योग्य उत्तर असेल याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 1. बाबर व इब्राहिम लोधी यांच्यामध्ये काय पानिपतचं पहिलं युद्ध लढले गेलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाबळेश्वरजवळ भिल्लार हे डॅड्याचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. जे भिल्लार गाव आहे हे कशासाठी प्रसिद्ध आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे का वनस्पतीचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे का आंब्याचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे किंवा किल्ल्याचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे? काय उत्तर असेल? योग्य उत्तर येईल याचं पर्याय नंबर 1. महाबळेश्वरजवळील भिल्लार हे पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे, म्हणजे पुस्तकाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये कोणता इंग्रज अधिकारी हजर होता? महाराजांचा राज्याभिषेक झाला होता त्यावेळेस कोणता इंग्रज अधिकारी हजर होता असा प्रश्न आहे. पर्यायामध्ये दिले हेवी ॲक्सिडेंट, हेनरी रेविक्टन, रिचर्ड टेलर आणि रेडॉल्फ टेलर. योग्य उत्तर काय असेल? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये कोणता इंग्रज अधिकारी हजर होता? त्याचं नाव आहे हेवी ॲक्सिडेंट. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न आपण बघू. भारत देशाचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतं? भारतामध्ये जे तिन्ही सेनादल आहे या तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. बघा, पंतप्रधान असतो का, सरन्यायाधीश असतो का, भूदल प्रमुख असतो का राष्ट्रपती असतो? तर तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती असतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आपण बघूया. गरबा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? गरबा हे जे नृत्य आहे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? सोपा प्रश्न आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येऊन गेलं असेल. मग या ठिकाणी प्रश्न काय आहे? गरबा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश. काय उत्तर असेल? तर योग्य उत्तर असेल बघा गुजरात. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद केले आहेत? कोणतं कलम आहे की भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य त्या ठिकाणी नमूद केले गेलेले आहे? बघा, पर्यायामध्ये तुम्हाला काय दिले? कलम 53 कलम 50 त्यानंतर कलम 52 आणि कलम 51. तर कोणत्या कलमामध्ये दिलेले आहे? कलम 51 म्हणजेच पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे गैरहजर असल्यास, इथं नसल्यास झालेले, पण ते गैरहजर असल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. बघा, लोकसभा अध्यक्ष पाहतात, पंतप्रधान पाहतात, सरन्यायाधीश पाहतात का महाधिवक्ता पाहतात? काय उत्तर असेल? राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघंही गैरहजर आहे तर त्यांच्या ठिकाणी कोण काम पाहतं? तर सरन्यायाधीश हे काम पाहतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आपण बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? म्हणजे तुम्हाला गावाचं नाव किंवा राज्याचं नाव दोन्ही विचारलं जाऊ शकतं. तर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा? तर यांचा जन्म झालेला आहे बघा महू या गावामध्ये, आणि ते कुठं आहे? तर मध्य प्रदेशामध्ये. पर्यायामध्ये तुम्हाला चिखली रत्नागिरी दिले, सातारा दिले, कोल्हापूर दिले, पण योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 4 महू, मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आताच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा.
आपल्या दोस्तमित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. बघूया पुढला प्रश्न काय आहे. विधानसभा सदस्यत्वाकरिता वयाची किमान पात्रता किती पाहिजे. म्हणजे विधानसभेचं जर आपल्याला सदस्यत्व पद घ्यायचे तर त्यासाठी वय किती लागेल. 25 वर्ष लागेल, 30 वर्ष लागेल, 18 वर्ष लागेल का 35 वर्ष लागेल. याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1. विधानसभा सदस्यत्वाकरता वयाची 25 वर्ष पूर्ण अशी किमान पात्रता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन. तर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. नोटिफिकेशन बघण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.